झी 24 तास एक पाऊल पुढे। आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय। बीड जिल्ह्यावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पूर्ण करू असं त्यांनी सांगितलंय। आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी त्यांच्याशी केलेली विशेष बातचीत पाहूया। धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत। आत्ताच राजीनामा देण्याचं कारण काय? 1.5 वर्ष तुम्ही पक्षाबरोबर किंवा राजीनामा का दिला नव्हता? मला वाटत होतं कुठेतरी भारतीय जनता पार्टीला सद्बुद्धी मिळेल, पक्षाच्या नेत्याला कुठेतरी काहीतरी विचार होईल, पण तो गेली 1.5 वर्ष विचार होत नाही असं दिसलं। त्यानंतर आज ठरवलं की आपण राजीनामा दिला पाहिजे। काय पक्षानं आश्वासन दिले पुन्हा तुम्ही विधान परिषद जाणार का? नाही, मी पक्षाने माझ्याशी या बाबतीमध्ये कुठलंही आश्वासन दिलेलं नाहीये। मी एनसीपीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करेल, याच्या उपर कुठल्याही गोष्टीत एनसीपी जे अधिकाऱ्यांनी मला कुठल्या गोष्टी लढवायला सांगेल त्या मी नक्कीच लढवेल। विधानसभेची तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही नाराजी होतात, आता पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवणार का? नाही, त्या गोष्टीला खूप दिवस होऊन गेले आणि त्याच्यानंतरही आम्ही 3 वर्ष विधानसभा होऊनही एकत्र राहिलेलो आहे, एकत्र आम्ही काम केलेलं आहे। 3 वर्षामध्ये बरंचसं पुलाखालून पाणी गेलं, त्याला बरेच कारण आहेत, त्याचा आजचा काही विषय नाही आहे। यामुळे किती फरक पडू शकेल बीड जिल्ह्यामध्ये? राष्ट्रवादीची ताकद तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, काय सांगाल तुम्ही? बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वश्रित ताकद त्या जिल्ह्यात आहे। 5 विधानसभेचे आमदार त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्याच्यानं जेवढं काही शक्य होईल तेवढे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मी वाढवायचा प्रयत्न करेन। पूर्ण बीड जिल्हा तुम्ही काबीज कराल? ऑलरेडी आहेच। आता फक्त एक लोकसभेचा विषय राहिलेला आहे तेवढाच, बाकी तर सर्व जागा राष्ट्रवादीच्याच आहेत। 9 पंचायत समिती राष्ट्रवादीच्या, जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे आणि आत्ताची एक सिरसाळ्याची परळी तालुक्यात सुद्धा आम्ही एक राष्ट्रवादीची जागा पोटनिवडणुकीमध्ये पंचायत समितीची जिंकलो आहे। म्हणजे लोकसभेला तुम्ही जोरदार टक्कर द्याल भाजपला? ती होणारच आहे। एक शेवटचा प्रश्न, मुंडेंचं जे वक्तव्य होतं 8 कोटी रुपये खर्च होता, तेवढं खर्च होतो का खरोखर? किंवा या त्यांच्या वक्तव्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्यांनीच कबूल केलंय। आता त्याचा तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला तर आणखीन बऱ्याचशे खुलासे त्यांच्याकडून निघू शकतील, त्यात मी काय बोलणार आहे। त्यांनी स्वतःच कबूल केलं 8 कोटी रुपये खर्च केलेच, त्यात आमच्यासारख्या पामर कार्यकर्त्यांनी काय बोलायचं? नाही, म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात याचिका वगैरे किंवा इलेक्शन कमिशनकडे तक्रार वगैरे करणार? ऑलरेडी त्याच्यात निवडणूक आयोगाने नोटीस त्यांना दिलेली आहे, त्याच्यामुळे आता कुणी अपील करायचा हा विषय नाहीच आहे। याच्यात दखल निवडणूक आयोगानेच घेतलेली आहे, त्यामुळे आमचा अर्थार्थी त्याच्यात काही परत दावा दाखल करणं किंवा पिटिशन फाईल करणं असा काही विषय नाही। हे होते धनंजय मुंडे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।